नमस्कार. चला आज एका खूप वेगळ्या परंपरेबद्दल बोलूया. नमस्कार. हो, आजची चर्चा आहे अखंड हरिनाम सप्ताहावर. हो, ज्याला न भूतो न भविष्यती असंही म्हटलं जातं आणि म्हणे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण नोंद आहे याची. अगदी. तर आपण सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या या सप्ताहाचा इतिहास, त्याचा प्रभाव आणि अर्थातच त्यामागची श्रद्धा यावर जरा सविस्तर बोलू. नक्कीच. तर मग सुरुवात करूया. याला न भूतो न भविष्यती म्हणजे असं आधी कधी झालं नाही आणि पुढेही होणार नाही असं का बरं म्हणतात? याची सुरुवात केली सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मग आले ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज. त्यांनी याचा विस्तार केला. अच्छा. आणि आता परमपूज्य गुरुवर्य रामगिरी महाराज आहेत. त्यांच्या काळात या सप्ताहाने एक आधुनिक आणि म्हणजे एकदम भव्य स्वरूप घेतलं आहे. आणि त्याच काळात गिनीज रेकॉर्ड झाला. न भविष्यती म्हणण्यामागे श्रद्धा अशी आहे की या 7 दिवसात प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा म्हणजे विठ्ठल आणि सर्व देवदेवता इथे उपस्थित असतात. अरे वा. इतकंच नाही तर स्वतः अन्नपूर्णा माता इथे वास करते अशी धारणा आहे. म्हणूनच या जागेला प्रतिपंढरी म्हणतात. प्रतिपंढरी म्हणजे पंढरपूर सारखंच महत्व. अगदी तसंच महत्व दिलं जातं या स्थानाला त्या 7 दिवसांत. म्हणजे हा फक्त एक धार्मिक कार्यक्रम नाहीये, तर याचं आध्यात्मिक वजन खूप मोठं आहे. पण याचा लोकांवर काय परिणाम होतो, म्हणजे व्यावहारिक पातळीवर काही बदल दिसतात का? हो, नक्कीच. आणि हा परिणाम खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. लाखो लोक येतात, त्यात तरुण पिढी खूप मोठ्या संख्येने असते. अच्छा. आणि अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतात. काही जण सांगतात की ते व्यसनांपासून दूर झाले. अनेकांना चांगले संस्कार मिळतात, एक दिशा मिळते. हे महत्वाचं आहे, व्यसनमुक्ती वगैरे. हो. आणि बरेच जण मग माळकरी होतात, म्हणजे गळ्यात तुळशीची माळ घालतात, काही नियम पाळतात, भक्ती मार्गाला लागतात म्हणायचं. बरोबर. इतकंच नाही तर एकादशी धरणं, पंढरीची वारी करणं म्हणजे पायी चालत पंढरपूरला जाणं हे सुरू करतात. नामस्मरणाची आवड निर्माण होते. आणि एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते, तिथल्या महाप्रसादाची चव, विशेषतः आमटीची. हो, काय खास आहे त्यात? श्रद्धा अशी आहे की ज्यांनी ती आमटी चाखली ते वर्षभर शक्यतो आजारी पडत नाहीत. कोरोना काळातही अनेकांनी हा अनुभव सांगितला म्हणे. बापरे. म्हणजे ही श्रद्धा आहे की यात काही तथ्य? हा श्रद्धेचा भाग आहे मुख्यत्वे. पण त्यातून मिळणारी जी सकारात्मक ऊर्जा आहे ती वर्षभर टिकते असं मानणारे खूप लोक आहेत. हे सगळं ऐकून वाटतंय की हा सप्ताह म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही, तर एक मोठं सामाजिक आणि वैयक्तिक परिवर्तन घडवणारं केंद्र आहे. अगदी. पण याच्याशी जोडलेल्या काही चमत्कारिक कथा पण ऐकल्यात. म्हणजे ती गंगागिरी महाराजांनी पाण्याची तूप केल्याची गोष्ट. हो हो, ती खूप प्रसिद्ध आख्यायिका आहे. काय आहे ती नक्की? असं सांगतात की एकदा सप्ताहासाठी तूप कमी पडलं. तेव्हा गंगागिरी महाराजांनी काय केलं, लोकांना जवळच्या नदीतून पाण्याने अंडे भरून आणायला लावले. पाण्याने? हो. आणि म्हणतायत की त्यांच्या आशीर्वादाने किंवा शक्तीने त्या पाण्याचं रूपांतर तुपात झालं. खरं की काय? अशी श्रद्धा आहे. आणि मग नंतर त्यांनी ते तयार झालेलं तूप पुन्हा नदीला अर्पण करायला सांगितलं म्हणे. ही कथा त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचं प्रतीक मानली जाते. पाण्याचं तूप होणं ही गोष्ट अर्थातच म्हणजे श्रद्धेच्या पातळीवरची आहे. याची काही नोंद वगैरे आहे का? मुख्यत्वे ही मौखिक परंपरा आहे. गुरु शिष्य परंपरेतून पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. लिखित पुरावे मिळणं तसं कठीणच. पण लाखो लोकांचा विश्वास आहे यावर. आणि खरं सांगायचं तर आजच्या काळात विचार केला तर लाखो तरुणांना व्यसनमुक्त करणं, त्यांना चांगल्या मार्गाला लावणं, हो बरोबर, त्यांच्यात चांगले विचार रुजवणं हा पण एका चमत्कारापेक्षा कमी नाहीये, नाही का? तर आपल्या डोळ्यांना दिसणारा बदल आहे. अगदी बरोबर मुद्दा मांडलात. म्हणजे अलौकिक चमत्कारांच्या कथा आहेतच, पण हा जो सामाजिक सकारात्मक बदल आहे त्याचं महत्त्व खूप मोठं आहे. निश्चितच. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो? काय सार आहे याचं? आपण पाहिलं की हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे फक्त एक वार्षिक कार्यक्रम नाहीये, ही एक जिवंत वाहती परंपरा आहे. यात श्रद्धा आहे, लोकांचं एकत्र येणं आहे, सामाजिक बदल घडवण्याची ताकद आहे. आणि पिढ्यानपिढ्या टिकून राहिलेले एक समर्पण आहे. अगदी. सद्गुरू गंगागिरी महाराजांपासून ते परमपूज्य रामगिरी महाराजांपर्यंत या गुरुपरंपरेने ही ज्योत तेवत ठेवली आहे आणि लाखो लोकांना एकत्र आणलं आहे. बरोबर. आणि जाता जाता एक विचार येतो मनात,
की एखाद्या सोहळ्याची किंवा परंपरेची ऊर्जा वर्षभर टिकते असं जेव्हा म्हणतात हं. तेव्हा त्याचा अर्थ काय असेल? फक्त एक मानसिक आधार, एक श्रद्धा, की त्यातून मिळालेले अनुभव, सवयी, सकारात्मकता खरंच व्यक्तीला आणि समाजाला वर्षभर प्रभावित करत राहतात? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. हो, नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.